दरम्यान दिवसभरामध्ये चंद्रपुरातल्या महापौर पदावरून नेमक्या कुठल्या नाट्यमय घडामोडी घडल्यात बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। तुझा गट आणि माझा गट अशा रस्सीखेचमध्ये चंद्रपुरात काँग्रेसचा टांगा पलटी करणार हे आता ठळकपणे दिसू लागलंय। खासदार प्रतिभा धानोरकरांनी आपल्या नगरसेवकांचा वेगळा गट नोंदवण्याचा अर्ज विभागीय आयुक्तांकडे दिला होता। त्यानंतर वडेट्टीवारही आपले 18 आणि बसपाचा 1 असे 19 नगरसेवक घेऊन नागपूरमधल्या विभागीय आयुक्तांच्या कार्यालयामध्ये डेरे दाखल झाले। पण कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्यामुळे सोमवारी त्यांची गटनोंदणी होऊ शकली नाही। मंगळवारी पुन्हा एकदा वडेट्टीवार विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात धडकले आणि त्यांनी विभागीय आयुक्तांवरती काही गंभीर आरोप केले। आयुक्ताला कुठला तरी दबाव आहे आणि आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट या आयुक्त रचत आहेत। कायदेशीर लढाई आम्ही लढूच, परंतु सत्ता प्राप्तीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर पूर्णतः दबाव टाकलेला आहे। ते म्हणालेत की आम्ही रोज यांना फिरवू, आम्ही गट स्थापन होऊ देणार नाही आणि नोंदणी करायला तयार नाही, अशा प्रकारची दुपट्टी भूमिका या विभागीय आयुक्तांनी आता घेतलेली आहे। दुसरीकडे या सत्ता नाट्यामध्ये अजून एक ट्विस्ट आलाय। वडेट्टीवार गटातील काही नगरसेवकांचे ते विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र गहाळ झाल्याची माहिती समोर आली। वडेट्टीवार गटाने त्या संदर्भात चंद्रपुरातील रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदवली। त्यानंतर त्या प्रमाणपत्राची सत्यप्रत मिळवत ती विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आली। त्यामुळे वडेट्टीवार गटातील जवळपास 19 नगरसेवक महापौर पदासाठीच्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी पात्र ठरले आहे। दरम्यान धानोरकर आणि वडेट्टीवार दोन्ही गटांनी एकमेकांच्या अर्जासंदर्भात आक्षेप नोंदवले आहे। एकाच पक्षातील 2 गटांना मान्यता देऊन गट नोंदणी करता येऊ शकत नाही या नियमावर बोट ठेवून सध्या तरी विभागीय आयुक्तांनी दोन्ही गटांच्या नोंदणीचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे। आयुक्त निर्णय घेत नसल्याचा आरोप करत वडेट्टीवारांनी उपोषणाचा इशारा दिलाय। यावरून भाजपनं धानोरकरांवरती दबाव असल्याचं सांगत काँग्रेसच्या वादामध्ये उडी घेतली आहे। गटाची नोंदणी करायची आहे हा वेगळा विषय। गट नोंदणी करत असताना तुम्हाला मान्य करायचं आहे नाही मान्य करायचं आहे, तुम्ही करू शकत नाही की करू शकता, हे रिटर्नमध्ये मी काल पण त्यांच्याशी फोनवर बोललो, पण तेही ते तयार नाहीत। म्हणजे आम्हाला कोर्टात जाण्यासाठी अडवण्याचं कामसुद्धा करतायत आणि स्वतःही मॅडम या आयुक्त मॅडम निर्णय घेत नाहीत। हे पूर्णतः कायद्याच्या विरुद्ध आहे। ते त्या पदाचा ते दुरुपयोग करत आहेत। वडेट्टीवारांना एवढंच सांगायचं, विभागीय आयुक्ताचं सोडा, तुमचे नगरसेवक तरी तुमच्यासोबत आहेत का हे एकदा जाऊन सांगा। तुमचे नगरसेवक तुमच्यासोबत राहिलेले नाहीत। 4 गट काँग्रेसमध्ये चंद्रपुरामध्ये पडलेले आहेत। प्रतिभाताई धानोरकरांवर दबाव कोण आणतंय? सातत्यानं विजय वडेट्टीवार यांच्याकडनं प्रतिभाताई धानोरकर यांच्या गटावर दबाव आणला जातोय आणि तुम्ही काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।